सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर अशोक भुते यांच्या सेवानिवृत्तीचा हा कृतज्ञता सोहळा आज स्थानिक नागेश्वर महाराज मंदिरामध्ये संपन्न झाला। यावेळी मित्र आपल्याला माहीत आहे की यांचे वडील शिक्षक होते। एक अत्यंत गरीब आणि अशिक्षित समाजातून त्यावेळेस फार सुशिक्षित लोक कमी होते, त्यात शिक्षक झाले आणि त्यांच्या एक हे जे अशोकरावसारखे मुलं एक जन्म झाल्यानंतर त्यांनी एक सामाजिक काम जोपासलेलं आहे। आज सांगायचा अक्षर असा आहे की ते बोलत असताना सांगत होते की गजानन भाऊ, हा जो कृतज्ञता कार्यक्रम आम्ही का ठेवला, तर म्हणे मी माझ्या मुलीचं लग्न झालं, त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांना मी बोलवू शकत नव्हतो आणि गावातल्या प्रत्येकाचा माझे स्नेह आहे आणि मग या त्या माध्यमातून आपल्याला मला जे काही मी जे सामाजिक काम केलं आहे सर्व लोकांचा सहभाग आहे, सर्वांचे आशीर्वाद आहे आणि त्या माध्यमातून मी हा कृतज्ञता सोहळा मला करायचं ठरवलं की ज्या लोकांना मी लग्न कार्यामध्ये बोलवू शकत नाही, त्या बोलवू शकलो नसतो, त्या लोकांना एक विसरू शकत नाही, म्हणून हा मी कार्यक्रम ठेवला आहे। मित्रो, या कार्यक्रमानिमित्तानं अजून एक मला एक सामाजिक आशयाची भूमिका मांडावं लागणार आहे। अशोकराव, याच्यामध्ये हा जो कार्यक्रम आज आपण पाहतो, कदाचित हा कार्यक्रम झालाही नसता, आपण उपस्थिती नसतो। मित्र, आपण इतिहासामध्ये पाहिलं, सावित्री आणि सतीची कथा आपण पाहिली की आपल्या मृत झालेल्या पतीला त्या माऊलीनं आपल्या पतीवर त्याच्या जोरावर यमाजून त्याला वापस आणलं। आज हा संदर्भ मी देत असताना आज अशोकराव भुते त्यांची जी सुविज्ञ पत्नी आहे मायाबाई यांचा विशेष करून त्यांच्यावर एक काहीतरी दोन शब्द बोला म्हणून हा कार्यक्रम मी दोन शब्द उभं राहिलेलो आहोत। मित्र, आपण पाहतो की आज या समाजामध्ये आज पतीला जाणणाऱ्या पतीला मारणाऱ्या घटना घडतात। आपण उत्तर प्रदेश वाचलेल्या किती घटना घडत असतात। आज या संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये व्रात चाललेला आहे आणि आज एक आदर्श जो ऐतिहासिक मध्ये आदर्श आहे, आपल्या या पत्नीनं आज स्वतःची किडनी देऊन आज आपण आज जो हा सोहळा जर साजरा होत असेल तर त्याला कारणीभूत फक्त त्या पत्याची सुविधा पत्नी मायाबाई आहे आणि त्या दोन शब्द कुठेतरी बोलावं। हे ऋण या समाजाला एक दिशा देणारं ऋण आहे, याच्याबद्दल दोन शब्द बोलावं, त्यांचं दोन शब्द बोलावं, त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलावं म्हणून हा कार्यक्रम या निमित्तानं आम्ही आयोजित केलेला की पहा, त्या बाईला त्या पत्नीनं स्वतःची किडनी देऊन आज अशोकराव कदाचित आपल्यात नसते। मित्र हो, आज पहा तुम्ही, हा या कार्यक्रमाला तुमची आमची उपस्थिती नसती, पण हा जो कार्यक्रम होता ना, या कार्यक्रमाचा सर्व श्रेय जर असेल तर त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी मायाबाईला आहे आणि तिच्याबद्दल दोन शब्द बोलावं म्हणून मी इथं उभा राहिलो मित्र। आणि या समाजानं, समाजाच्या माता भगिनी अशा पद्धतीचा आदर्श घेतला पाहिजे की पहा, पती पत्नीचं प्रेम कसं असते। आज असंख्य पत्नीच्या ठामपणे पाठीशी किती खंबीरपणे उभं राहतं। आज पतीला तिनं त्या महिन्यात या कलियुगातल्या या सती सावित्रीनं आपल्या स्वतःच्या कृतीनं आपलं अंगदान करून आज त्या सती सावित्रीप्रमाणे आपल्या पतीला आज जीवदान मिळवून दिलेला आहे आणि आज तो माणूस आपल्यामध्ये जीव हे आहे आणि त्याचं इथलं श्रेय आहे, त्याची निवृत्ती झाली असेल तर सामाजिक कामातून तो माणूस निवृत्त झालेला नाही, त्याच्या हातून ईश्वर अशाच पद्धतीने सामाजिक काम करत राहो तर दोन्ही दाम्पत्याला आपण सोबत या निमित्तानं आपण शुभ आशीर्वाद देऊ आणि त्यांना जे पुढील आयुष्य आहे असंच ते आनंदाने आरोग्याला लावो अशी मी शेवटची प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जे बोलायचं होतं ते गजाननरावांनी संपूर्ण बोलून टाकलेलं आहे, परंतु जो वारसा असते, त्यांचे वडील सामाजिक कार्यामध्ये जेवढी कठोर भूमिकेनं दिशा देत होते, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अशोकराव जर कुठल्याही सामाजिक क्षेत्रात पुढे झाले तर त्यांच्यावर कोणीही विश्वास टाकतो। इतर कोणी जर गेलं त्याच्यावर 10 वेळी विचार करतात की हे कसं होईल, पण अशोकराव जर आजही सामाजिक क्षेत्रात पुढे झाले तर त्यांच्यावर पूर्ण समाज हा विश्वास ठेवतो। असं हे एक व्यक्तिमत्व सेवानिवृत्तीनंतर ते सेवेतून त्यांच्या सेवानिवृत्त झाले, परंतु समाजाच्या सेवेतून आम्ही त्यांना सेवानिवृत्त होऊ देणार नाही। त्यांच्या हातून पूर्ण करण्याकरिता परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देव, सुदृढ त्यांना ठेव, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। गुणवंत कपले यांनी प्राध्यापक अशोक भुते यांचा सत्कार केला। डॉक्टर प्राध्यापक भुते सरांनी कृतज्ञता कार्यक्रम म्हणून इथं त्यांच्या दरबारामध्ये आयोजित केला। या कार्यक्रमाचं गमक सर्वांना सांगितलं आहे, गजाननराव ढगे यांनी सांगितलं आहे, पांडुभाऊंनी सांगितलं आहे, त्यामुळे पुन्हा मी रिपीट काही करत नाही। पण डॉक्टर भुते यांच्या डिग्र्या जर पाहिल्या तर खरोखरच आपल्या गावात तरी ते टॉपवर राहत असतील।
एवढ्या डिग्र्या त्यांच्याकडे सध्या आहेत आणि एवढं सर्व असूनही एकदम सर्वांसोबत मनमिळून स्वभावानं राहणं आणि मी काही कोणता विशेष नाही वा मी तुमच्यामधला जे काय आहे सामाजिक कार्य असो गुरुदेव श्रावणाचं आमचे भजन असो किंवा मुलांना शिकवण्याची जी प्रणाली असो याच्यामध्ये त्यांनी समरस होऊन कार्य केलं आणि ग्रामगीतेमध्ये लिहिलं आहे संसाररूपी जी रथाची चाके आहेत ती परस्पर सहाय्य असली पाहिजेत हे एक जिवंत उदाहरण आमच्या मायाताईंनी सर्व समाजाला दाखवून दिलं. याबद्दल गजानन भाऊने विश्लेषण केलंच आहे. तरी संसाररूपी रथ हा जर व्यवस्थित चालायचा असेल तर हा आदर्श त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे दोघेही उभयताकडून की पत्नीने पतीसाठी जीव देणं आणि पतीने तेवढंच उदार अंतकरणाला तिला साथ देणं हे अगत्याचं ठरते हे त्यांनी त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. सेवाकृती कृतज्ञता सोहळ्याला या निमित्तानं आलेल्या अनेक मान्यवरांनी आणि प्राध्यापक डॉक्टर अशोक भुते यांच्यावर प्रेम करणाऱ्या नातलगांनी इवाई ईन जावाई आणि मुलगी आणि अनेक नातेवाईक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्वांनी प्राध्यापक डॉक्टर अशोक भुते यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान केला. अनेकांनी भेटवस्तू या निमित्तानं सरांना दिल्या. मोठा गोतावळा या निमित्तानं डॉक्टर भुते सरांचा नतमस्तक होतो. आज या ठिकाणी हा जो मी कार्यक्रम ठेवलेला आहे याचा मुख्य उद्देश आहे की मुलीचं लग्न बाहेर केल्यानंतर माझे थोडंसं मनाला खूप म्हणजे दुःख झालं होतं की ज्या गावात मी लहानचं मोठं झालो आणि ज्या गावाने माझ्यावर खूप प्रेम केलं आणि ज्या गावात मी नोकरी केली त्या सर्वांना मी बोलवू शकलो नाही. माझ्या तब्येतीचंही कारण होतं त्याला आणि त्यामुळे मग मी असं ठरवलं की आता नेमकं आपलं रिटायरमेंट आलेलं आहे 31 डिसेंबरला. कमीत कमी आपल्या गावाचं जे प्रेम आहे कमीत कमी या लोकांना एक सहज एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम तरी आपण या ठिकाणी आयोजित करू आणि याच हेतूने मी हा जो कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. आणि या सेवेतून जरी निवृत्त झालो तरी माझा एक मुख्य उद्देश होता की मी नोकरीवर लागल्यापासून माझ्या बाबावर जसं या गावकऱ्यांनी प्रेम केलं तसं प्रत्येक समाजाने बाबासारखं माझ्यावर सुद्धा खूप प्रेम केलं. तुमच्या आशीर्वादाने सर्व समाजाचे आणि सर्व आपल्या लोकांच्या आशीर्वादाने नागेश्वर महाराजच्या कृपेने आज मी त्यामुळेच आपल्यासमोर या ठिकाणी जिवंत उभा आहे आणि त्यात माझ्या सर्व मोठा मी तिचे धन्यवाद देतो की ती आहे म्हणून मी आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. म्हणून या ठिकाणी मी हा जो आहे छोटासा खूप मोठा कार्यक्रम नाही ठेवला मी फक्त आपल्यासाठी एक सहज एक स्नेहभोजनाचं कारण सरपंच सर्व भारतीताई असवर सुद्धा आले आहेत त्यांचे पती सुद्धा आले आहेत आणि सर्व या ठिकाणी माझे नातेवाईक आणि सर्व समाजाचे इतरही समाजाचे माझे जे प्रेमी आहेत सर्व ते आले. मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि मी आपल्या ऋणातून कधीही मुक्त या ठिकाणी होऊ शकत नाही आणि असंच माझ्यावर त्या ठिकाणी प्रेम सर्वांचं असावं हे नागेश्वर महाराज यांनी प्रार्थना करतो. आणि जास्ती बोलताना या ठिकाणी यानंतर आपला जो साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरवट बकाल.